नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थांबा, हे जरा जास्तच औपचारिक आणि वर्गातल्या भाषणासारखं वाटलं नाही का? हो, थोडंसं. चला, आजचा विषय थोडा वेगळ्या पद्धतीने हाताळूया. आपण बोलणार आहोत अर्थशास्त्र आणि व्यापाराबद्दल, पण पुस्तकी व्याख्या जरा बाजूला ठेवूया. त्याऐवजी एका गोष्टीने सुरुवात करूया. आपल्या स्रोतांमधलीच ही गोष्ट आहे तोंडीबा नावाच्या एका शेतकऱ्याची. अच्छा. तर तोंडीबा नावाचा एक शेतकरी होता. खूप मेहनती. तो आपल्या शेतात उत्तम प्रतीचा माल पिकवायचा. पण अडचण काय व्हायची की जेव्हा तो आपला माल बाजारात विकायला न्यायचा तेव्हा त्याला योग्य भावच मिळत नव्हता. म्हणजे दलाल वगैरे? हो, तेच. दलाल कमी किमतीत माल मागायचे आणि त्याला तो विकावा लागायचा. म्हणजे मेहनत त्याची, पण फायदा मात्र दुसऱ्यांचाच. ही समस्या फक्त तोंडीबाची आहे असं वाटतं. मुळीच नाही. तोंडीबाची समस्या ही खरं तर प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक कुटुंबाची आणि अगदी प्रत्येक देशाची समस्या आहे. म्हणजे मर्यादित साधनं आणि अमर्याद गरजा हा संघर्ष. अगदी बरोबर. तोंडीबाकडे उत्तम शेतमाल होता, पण तो योग्य ग्राहकांपर्यंत पोचवून जास्त पैसे कसे मिळवायचे हे त्याला माहीत नव्हतं. याच व्यवस्थापनाच्या गरजेतून अर्थशास्त्राचा जन्म झाला. अच्छा. आणि गंमत म्हणजे अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक शब्द ओइकोनोमियापासून आला आहे, ज्याचा अर्थच कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. अरे वा. म्हणजे घरातल्या महिन्याच्या बजेटपासून तर देशाच्या अर्थसंकल्पापर्यंत मूळ तत्व एकच आहे, व्यवस्थापन. हो. पण मग देश पातळीवर हे व्यवस्थापन कसं केलं जातं? कारण प्रत्येक देशाची पद्धत वेगळी दिसते. काही ठिकाणी सगळं सरकार चालवतं, तर काही ठिकाणी मोठ्या कंपन्या. नेमका हाच महत्वाचा मुद्दा आहे. देश पातळीवर हे व्यवस्थापन कसं करायचं ह्यातनंच अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य प्रकार पडले. पहिला, भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही. हो. इथे उत्पादनाची साधनं म्हणजे फॅक्टरीज, जमिनी, कंपन्या, सगळं खाजगी लोकांच्या मालकीचं. अगदी बरोबर, खाजगी लोकांच्या मालकीचं. आणि त्यांचा एकच स्पष्ट हेतू असतो, जास्तीत जास्त नफा कमवणे. अमेरिका, जर्मनी, जपान ही याची मोठी उदाहरणं. आणि याच्यात दुसऱ्या टोकाला येते समाजवादी अर्थव्यवस्था, जिथे सगळं काही सरकारच्या हातात असतं. म्हणजे तिथे नफ्याला काही किंमत नसते असं म्हणतात, बरोबर? हो, पण नफ्याला किंमत नसते असं म्हणण्यापेक्षा तिथे सामाजिक कल्याणाला जास्त महत्त्व दिलं जातं. समाजवादी व्यवस्थेत उत्पादनाचे सर्व घटक म्हणजे देशाची संपूर्ण संपत्ती ही समाजाची म्हणजेच पर्यायाने सरकारची असते. म्हणजे काय पिकवायचं, कितीला विकायचं, हे सगळं सरकार ठरवतं. हो. लोकांना काय हवंय, कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचं, त्यांची किंमत काय ठेवायची, हे सगळं सरकार ठरवतं. चीन आणि रशियाने अनेक वर्ष ही प्रणाली वापरली. थांबा, पण जर भांडवलशाहीत फक्त नफा बघितला जातो आणि समाजवादात फक्त सामाजिक कल्याण. हो. बर, तर दोन्ही व्यवस्थांमध्ये काहीतरी त्रुटी आहेत असं वाटतंय. कोणतीही व्यवस्था परिपूर्ण असू शकत नाही, नाही का? अगदी बरोबर पकडलंय. मग यातूनच तिसरा प्रकार जन्माला आला का? हो. शुद्ध भांडवलशाहीमुळे आर्थिक विषमता वाढण्याचा धोका असतो, तर शुद्ध समाजवादामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते आणि आर्थिक प्रगतीचा वेग मंदावू शकतो. खरंय. गंमत म्हणजे स्रोतांनुसार आज जगात एकही देश शुद्ध स्वरूपात भांडवलशाही किंवा समाजवादी नाही. अमेरिका, जी भांडवलशाहीचा बाणेकिल्ला मानली जाते, हो, तिथेही आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेवर सरकार प्रचंड खर्च करतं. आणि चीन, जो स्वतःला समाजवादी म्हणावतो, त्याने जागतिक व्यापारात नफा कमावण्याचे भांडवलशाहीचे नियम पूर्णपणे आत्मसात केले आहेत. म्हणजे या दोन व्यवस्थांमधली सीमारेषा आता खूप धूसर झाली आहे. हो. आणि याच गरजेतून भारतासारख्या देशांनी तिसरा मार्ग निवडला, मिश्र अर्थव्यवस्था. अगदी. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र एकत्र नांदतात. म्हणजे काही महत्वाचे उद्योग जसं की संरक्षण, रेल्वे, ते सरकारकडे. हो, ते सरकारकडे असतात, तर बाकीच्या उद्योगांमध्ये खाजगी कंपन्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं. यात नफा आणि सामाजिक कल्याण या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम यांनी हा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मग या सगळ्या व्यवस्था एकमेकांमध्ये मिसळायला लागल्या आणि देशांच्या सीमा व्यापारासाठी खुल्या झाल्या. याच प्रक्रियेला आपण जागतिकीकरण म्हणतो का? नेमके हेच. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणं. ही एक सीमारहित अर्थव्यवस्था आहे. अच्छा. जिथे भांडवल, तंत्रज्ञान, माणसं, सेवा देशांच्या सीमा ओलांडून सहज प्रवास करतात.
म्हणजे आज आपण अमेरिकेतल्या कंपनीने बनवलेला फोन वापरतो, जपानची गाडी चालवतो आणि आपलं सॉफ्टवेअर युरोपमध्ये विकतो. हे सगळं जागतिकीकरणामुळेच शक्य झालंय. बरोबर. आणि यामुळे साहजिकच एक गोष्ट झाली, वेगवेगळ्या देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण प्रचंड वाढली. याच देवाणघेवाणीला आपण सोप्या भाषेत व्यापार म्हणतो. हां, पण हा व्यापार दिसतो तितका सोपा नाहीये. अजिबात नाही. व्यापाराची सुरुवात वस्तुविनिमय पद्धतीने झाली होती. म्हणजे शेतकऱ्याने धान्याच्या बदल्यात कुंभाराकडून मडकं घ्यायचं. पण त्यात अडचण होती. हो, एका मडक्यासाठी किती धान्य द्यायचं? मूल्य ठरवणं अवघड होतं. या समस्येवर उपाय म्हणून चलन म्हणजे पैसा वापरात आला, ज्यामुळे खरेदी विक्री सोपी झाली. इथे एक गोष्ट मला नेहमीच गोंधळात टाकते. कोणती? जेव्हा आपण दुकानातून बिस्किटाचा पुडा विकत घेतो तेव्हा आपण पैसे देतो आणि आपल्याला एक वस्तू मिळते. पण जेव्हा मी डॉक्टरांकडे जातो किंवा एखादा ॲपचं सबस्क्रिप्शन घेतो तेव्हा पैसे तर जातात, पण हातात काहीच येत नाही. तरीही तो व्यापारच असतो. म्हणजे मी तांत्रिकदृष्ट्या अदृश्य वस्तू आयात करत आहे का? खूपच छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर व्यापाराच्या 2 प्रकारांमध्ये दडलेलं आहे. जेव्हा तुम्ही बिस्किटाच्या पुड्यांसारख्या दृश्य वस्तूंची खरेदी विक्री करता तेव्हा त्याला दृश्य व्यापार म्हणतात. पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला, वकिलाची मदत, बँकेची सेवा किंवा सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन घेता तेव्हा तुम्ही सेवांची देवाणघेवाण करत असता. अच्छा. यालाच अदृश्य व्यापार म्हणतात. आजच्या जगात अदृश्य व्यापाराचा वाटा खूप मोठा आहे. म्हणजे व्यापाराचे अनेक स्तर आहेत, अगदी आपल्या जवळच्या किराणा दुकानापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत. हो, व्यापाराचं वर्गीकरण 2 मुख्य आधारांवर केलं जातं. एक म्हणजे वस्तूंच्या प्रमाणानुसार. म्हणजे घाऊक आणि किरकोळ. अगदी बरोबर. जेव्हा एखादा व्यापारी थेट शेतकऱ्याकडून किंवा कारखानदाराकडून ट्रकभर माल विकत घेतो आणि छोट्या दुकानदारांना विकतो तेव्हा त्याला घाऊक व्यापार म्हणतात. आणि तो छोटा दुकानदार आपल्याला विकतो तो किरकोळ व्यापार. जेव्हा तो छोटा दुकानदार आपल्यासारख्या ग्राहकांना एक एक वस्तू विकतो तेव्हा त्याला किरकोळ व्यापार, रिटेल म्हणतात. आणि दुसरा आधार म्हणजे प्रदेश विस्तार. हां. म्हणजे काश्मीरमधील सफरचंद मुंबईत विकली जाणं हा देशांतर्गत व्यापार झाला. पण जेव्हा भारतात तयार झालेली औषधं आपण अमेरिकेला विकतो तेव्हा तो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. बरोबर. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात 2च क्रिया महत्वाच्या असतात. जेव्हा आपण दुसऱ्या देशाकडून माल विकत घेतो तेव्हा ती आयात असते, इम्पोर्ट. आणि जेव्हा आपण आपला माल दुसऱ्या देशाला विकतो तेव्हा ती निर्यात असते, एक्सपोर्ट. हो. हां. पण देशांतर्गत व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार खूपच गुंतागुंतीचा असणार. हो, नक्कीच. कारण इथे 2 वेगवेगळे देश, त्यांचे कायदे, वेगवेगळं चलन, राजकीय संबंध, भाषा, संस्कृती अशा अनेक गोष्टी येतात. हे तर एका कायदेशीर आणि राजकीय सुरुंगाच्या शेतावरून चालण्यासारखं आहे. अगदी तसंच आहे. आणि म्हणूनच हे सुरुंगाचं शेत थोडं सुरक्षित करण्यासाठी, काही नियम बनवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती झाली. म्हणजे जागतिक व्यापाराचे रेफरी. हां, असं म्हणू शकतो आपण. यातली सर्वात मोठी आणि महत्वाची संघटना आहे जागतिक व्यापार संघटना, म्हणजेच WTO. WTO तिचं काम फक्त एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे की त्याहून अधिक काही? त्याहून खूप अधिक. WTOचं मुख्य काम व्यापारविषयक नियम बनवणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं आहे. स्रोतांमध्ये एक छान केस स्टडी आहे. सांगा ना. काही वर्षांपूर्वी अमेरिकेने भारतीय स्टीलवर जबरदस्तीने जादा कर लावले होते. भारताने याविरोधात WTOकडे तक्रार केली. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर WTOने भारताच्या बाजूने निकाल दिला. अच्छा. यावरून दिसतं की ही संघटना भारतासारख्या देशांना मोठ्या आर्थिक शक्तींविरुद्ध लढण्यासाठी एक साधन देते. पण यात एक परंतु आहे असं वाटतंय. आहे. गंमत म्हणजे या रेफरीकडे स्वतःची शिट्टी किंवा लाल कार्ड दाखवण्याचा थेट अधिकार नाही. म्हणजे तो फक्त नियमांचा अर्थ लावू शकतो. त्याच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिंकलेल्या आणि हरलेल्या देशांवरच असते. त्यामुळे अनेकदा मोठे देश त्याचे निर्णय धुडकावून लावण्याचा प्रयत्न करतात. किंवा त्या प्रक्रियेला खूप वेळ लावतात. हो, तेही आहेच. स्रोतांमध्ये ओपेक आणि सार्क या संघटनांचाही उल्लेख आहे. हो, ओपेक ही खनिज तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. जगातल्या तेलाच्या व्यापारावर आणि किमतींवर या काही देशांचं नियंत्रण आहे. ते एकत्र येऊन ठरवतात की किती तेलाचं उत्पादन करायचं, जेणेकरून किमती त्यांच्या नियंत्रणात राहतील. अगदी. तर सार्क ही दक्षिण आशियाई देशांची संघटना आहे, जी व्यापारासोबतच सामाजिक सहकार्यासाठी बनवली आहे.
पण सदस्य देशांमधील राजकीय तणावांमुळे ती WTO किंवा OPEC इतकी प्रभावी ठरलेली नाही. या जागतिक व्यापाराच्या खेळात प्रत्येक देश स्वतःचा फायदा बघणारच. हो. मग या खेळात कोण जिंकतंय आणि कोण हरतंय हे मोजण्यासाठी काहीतरी फुटपट्टी असेलच. व्यापार संतुलन हीच संकल्पना आहे का? अगदी बरोबर. व्यापार संतुलन म्हणजे कोणत्याही देशाच्या एकूण आयात आणि निर्यात मूल्यांमधील फरक. सोप्या भाषेत देशात येणारा पैसा आणि देशातून बाहेर जाणारा पैसा यांचा हिशोब. अच्छा. जेव्हा एखादा देश जेवढ्या किमतीचा माल विकतो म्हणजे निर्यात करतो, त्यापेक्षा जास्त किमतीचा माल विकत घेत असेल म्हणजे आयात करत असेल, तेव्हा त्याला प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणतात. म्हणजे देशाचा पैसा बाहेर जास्त जातोय, तोटा होतोय. हो, एक प्रकारे. आणि याच्या उलट जेव्हा निर्यात आयातीपेक्षा जास्त असते, तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असतं. याचा अर्थ देश कमाई जास्त करतोय आणि खर्च कमी. हे तर चांगलंच असणार, प्रत्येक देशाला हेच हवं असणार. सामान्यतः हो, पण स्रोतांमध्ये एक धोक्याचा इशाराही दिला आहे. कायम अनुकूल व्यापार संतुलन असणं हे सुद्धा एकांगी असू शकतं. ते कसं? याचा अर्थ असा होऊ शकतो की तो देश निर्यात करण्यावर इतका अवलंबून आहे की देशांतर्गत मागणीकडे किंवा स्वतःच्या नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करत आहे, किंवा आपल्या चलनाचे मूल्य कृत्रिमरित्या कमी ठेवत आहे, जे इतरांसाठी अन्यायकारक ठरू शकते. म्हणजे संतुलित व्यापार हे सर्वात आदर्श चित्र मानलं जातं. बरोबर. हे सगळं ऐकून मला पुन्हा तोंडीबाची आठवण येतेय. तो चांगला माल पिकवत होता, म्हणजे त्याची उत्पादन क्षमता चांगली होती, पण तरीही तो तोट्यात होता. त्याचं स्वतःचं व्यापार संतुलन प्रतिकूळ होतं. उत्तम कनेक्शन. आणि तोंडीबाच्या मुलाने यावर जो उपाय शोधला तोच आजच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक आहे. मार्केटिंग. हो, विपणन म्हणजेच मार्केटिंग. त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाने पाहिलं की वडील इतकी मेहनत करूनही पैसे का कमवत नाहीत. त्याने तोच शेतमाल घेतला, तो व्यवस्थित स्वच्छ केला, चांगल्या आकर्षक पिशव्यांमध्ये भरला. पॅकेजिंग. हो, पॅकेजिंग. त्यावर एक नाव दिलं आणि शहरातील एका मोठ्या सुपरमार्केटशी संपर्क साधला. सुपरमार्केटने तो माल ठेवला, त्याची जाहिरात झाली आणि जो माल बाजारात 10 रुपयांना विकला जात नव्हता, तो आता सुपरमार्केटमध्ये 40 रुपयांना विकला जाऊ लागला. अगदी. त्याच्या मुलाने उत्पादनाचं स्वरूप बदललं नाही, पण त्याचं सादरीकरण आणि मूल्यवर्धन केलं. हेच मार्केटिंग आहे. मालाची गुणवत्ता, आकर्षक बांधणी, जाहिरात आणि योग्य ठिकाणी वितरण. हे विपणनाचे मुख्य घटक आहेत. योग्य मार्केटिंगमुळे उत्पादनाची ओळख निर्माण होते, विश्वासार्हता वाढते आणि त्याला चांगली किंमत मिळते. म्हणजे देशपातळीवर सुद्धा हेच लागू होतं. फक्त मेड इन इंडिया असून चालत नाही, तर ते ब्रँडेड इन इंडिया असणं महत्वाचं आहे. अगदी अचूक. आजच्या युगात माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे ऑनलाईन ट्रेडिंग आणि ई-मार्केटिंगने तो क्रांतीच केली आहे. आज तोंडीबासारखा शेतकरी थेट युरोपमधल्या ग्राहकाला आपला माल विकू शकतो. खरे, एका छोट्या गावात बनवलेली वस्तू जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकते. हो, या प्रभावी विपणन आणि वितरण व्यवस्थेमुळेच हे शक्य झालं आहे. तर आजची चर्चा खूपच रंजक होती. आपण एका शेतकऱ्याच्या आर्थिक समस्येपासून सुरुवात केली आणि पाहिलं की तेच तत्त्व म्हणजे मर्यादित साधनं आणि अमर्याद गरजा यांचं व्यवस्थापन कसं देश आणि जगाच्या पातळीवर काम करतं. भांडवलशाही आणि समाजवादाच्या स्पर्धेतून मिश्र अर्थव्यवस्थेचा जन्म, जागतिकीकरणामुळे वाढलेला व्यापार आणि त्यातील गुंतागुंत सोडवण्यासाठी WTO सारख्या संघटना. आणि शेवटी सगळं येऊन थांबतं ते तोंडीबाच्या मुलाने वापरलेल्या युक्तीवर. हां, म्हणजेच प्रभावी विपणनावर. ही चर्चा संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न श्रोत्यांमध्ये दिला आहे, जो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. कोणता? संपूर्ण जगात एकच चलन वापरात असले तर काय होईल? इंटरेस्टिंग आहे. हो, यावर विचार केला तर आज आपण चर्चा केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यापार संतुलन, आयात, निर्यात आणि देशांच्या आर्थिक धोरणांसारख्या अनेक संकल्पनांचे पैलू अधिक स्पष्ट होऊ शकतील. देशांच्या सीमा खऱ्या अर्थाने पुसल्या जातील की नवे संघर्ष निर्माण होतील यावर विचार करायला हरकत नाही.